ज्याच्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगर परिषद होत्या। त्यामध्ये आपल्याला विजय मिळाला 129 जागेवरती आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला मागे यावं लागलं। याचं कारण आहे की या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या माढा मतदारसंघामध्ये लाभलेले आपले जिल्हा अध्यक्ष यांचं कार्य आणि यांचं काम फक्त आणि फक्त की आपण स्वतः मात्र सगळीकडे मी कसा आहे म्हणून दाखवणं आणि कार्यकर्त्यांना मात्र आरेकारीची भाषा बोलून पुढे जाणं हे नाही योग्य। कारण आपल्याला या तालुक्यामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा बरोबर घेऊन जाणं गरजेचं असतं। आज जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना कधीही विचारात घेतलं जात नाही। ज्यावेळेस जागा वाटप केल्या जातात, ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर होतं, त्यावेळेस आपल्या जुने कार्यकर्त्यांना बरोबर घेणं, त्यांना विचारणं, विचार विनिमय होणं हे अतिशय गरजेचं असतं। अण्णा ज्यावेळेस तालुका अध्यक्ष आपण करत होतो त्यावेळेस मी खरंच सांगते की मला एकच वाटत होतं, भारतीय जनता पार्टीचा फाटका कार्यकर्ता असला तरी आपण त्याला जिल्हा तालुका अध्यक्ष करूया म्हणून मी विरोध केला होता। अण्णांनी सांगितलं नाही, हे आत्ताच आलेले आहेत, आपण यांना तालुका अध्यक्ष करूया। अण्णा त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष करत असताना सुद्धा मला वाटतं भाऊने शिफारस केली आणि जिल्हा अध्यक्ष केलं। भाऊ आज परिस्थिती काय आहे, आज माढा मतदारसंघामध्ये किती आपले आमदार आले, किती आपले खासदार आले आणि किती नगरपालिका नगरपंचायती आल्या। आज ही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावरती चिंतन आपण करण्याची गरज आहे की आपल्याला हेच जर जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये जर आपल्याला अशीच परिस्थिती होत असेल तर तातडीने आणि ताबडतोब मला वाटतं आपण सूज्ञ आणि शहाणे असाल तर या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन कोणालाही इथं जो तळागाळात आणि कार्यकर्त्यापर्यंत जाईल, ज्याचं जनमानसात त्याचा चेहरा असेल अशा व्यक्तीला पक्षश्रेष्ठीने जिल्हाध्यक्ष पद द्यावं।